रुपेश पाटील यांचा खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आकाश पाटील असतील, सर्वच एक्स्ट्रा खेळाडू आहेत ना, यांच्या माध्यमातून खूप चांगल्या स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याच उद्देशाने इथे मात्र एक वेगळं समीकरण घेत वेगळ्या प्लॅनिंगने उतरत असताना डोंगराचा पाडा टीम समोर, एक बलाढ्य टीम समोर त्यांना खेळ करायचा आहे। आणि कालच जो संघ आपण पाहिला तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आहे वलपच्या मैदानावरती, आणि थोडासा आराम करून मात्र या मैदानावरती लगेचच तो दाखल झालेला आहे अगदी आपण पाहिलं तर। आणि त्या निमित्ताने इथं मात्र दोन्ही टीमला आपण आयोजकांच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने यातून शुभेच्छा असणार आहेत। चांगला खेळ करा, चांगल्या खेळाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा, कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी वादविवाद करू नका, पंचांबरोबर वादविवाद करू नका, ही आपल्याला सर्व या ठिकाणी विनंती असेल। आणि खेळ आपल्याला स्टार्ट करायचा आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील रतनजी मानेरकर पालेगाव अंबरनाथ, त्याचबरोबर रमेशजी मात्रे सागाव डोंबिवली। अगदी आपण पाहिलं तरी खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण संबंध आहेत प्रमोदजी पाटील यांचे। आणि त्याच पहिले अंबरनाथ आणि सागावहून इथे मात्र पंचांची भूमिका साकारण्यासाठी पंच उपस्थित असणार आहेत। पहिलाच बॉल या ठिकाणी पिचिंग केला जाईल, डिलिव्हर केला जाईल, गोलंदाज पाहायला मिळू शकेल तेजस डोंगरे। अगदी 4 वाजून 50 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल तेजसच्या माध्यमातून। सलामीची जोडी मैदानामध्ये यश पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला। 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत। एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करत पहिलाच बॉल या ठिकाणी टाकला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पहिल्याच बॉलवर अप्परकटचा फटका, झेल होण्याचा संभव, झेल टिपला गेलाय। पहिल्याच बॉलवरती तेजसला मिळाली सफलता आणि यश पाटील मात्र निराश अवस्थेमध्ये मैदानाच्या बाहेर। स्थितीने इथे मात्र व्यासपीठर अगदी शोभून वाटतो आपल्याला। अलॉंग द कार्पेट खेळायचा होता, ते हलक्या हाताने ढकलायचा होता बॉलला, थोडंसं प्रेशर असताना नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राकेश पाटील। जितेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, थोडीशी बातचीत होणं गरजेचं असणार आहे कारण 2 बॉलवरती एकही धावा आलेली नाही। ही 5 षटकांची मॅच आहे आणि समोर बलाढ्य असा संघ असणार आहे। या संघासमोर किमान 5 षटकामध्ये 55-60चं टार्गेट इथे मात्र सेट करावं लागेल। मात्र ती कार्य करत असताना इथे मात्र जी भूमिका खऱ्या अर्थाने आपण साकारली आहे, खऱ्या अर्थाने बॉलरने एक चांगली स्टार्ट दिलाय, तो मात्र डोंगराचा पाला टीमला चांगला स्ट्रोक होता, बॉलरच्या समोर या ठिकाणी खेळत असताना धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट पडते। नवीन आलेला फलंदाज राकेश बॅक टू द पवेलियन। सर्वच खेळाडू फ्री असतात कारण कामधंदा आटपून ते मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये फ्री असतात। नंतर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांना लवकर उठावं लागतं आणि त्याचमुळे 12, 12:30, 1 पर्यंत ही स्पर्धा आटोपशीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे भरपूर आराम या खेळाडूंना सुद्धा मिळत असतो। आणि त्याचमुळे या स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने खूप मोठी उंच भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल तेजसचा आहे, नवीन आलेला फलंदाज या वेळेस मात्र स्ट्रायकिंग येईल ते जिथे मात्र जितेश होता, क्वाड बिहाइंड मारतोय या ठिकाणी आणि आल्या माघारी परतलाय तो मात्र फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा जितेश।
झाले आतापर्यंत एकही धाव जोडली नाही. मात्र विशेष कारणाने या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. मात्र प्रेशर या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रियाशील देवीडचा पाडा टीमवर असणार आहे. कारण त्यांचं स्टार्ट इथे या ठिकाणी किमान 10 ते 15 धावांचा व्हायला होता. कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर लगातार विकेट्सचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल समाप्त झालेले आहेत, एकही धाव जोडली गेली नाही. पहिल्या षटकामध्ये इथे मात्र सुरुवात कदाचित मेडन ओव्हरने होते की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र त्या परिस्थितीमध्ये रोहन मात्रे आणि आकाशला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी झालं आखलं गेलं. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी वाईट डिश मिडॉनला एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत आहे आणि त्याच दरम्यान पुढचा चेंडू फेकला जाईल रोहनसाठी. पुढच्या बॉलवरती ऑन साईडला खेळायचा होता आणि त्याही बॉलवरती पहा अगदी अचूक टप्प्याने इथे मात्र चेंडू गेला. तो मात्र आपण पाहतोय सेवनच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची धाव नाही. धाव घेण्यासाठी या ठिकाणी हिंमत होत नाही खऱ्या अर्थाने, धाडस होत नाही मैदानावरती. कारण 3 गडी बाद झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रेशर या वेळेस देवीचा पाडा टीमवर असणार आहे. कारण ज्या प्रकारची या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी स्वीकारली आहे खऱ्या अर्थाने डोंगराचा पाडा टीमने, तो अचूक निर्णय ठरत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आणि त्याच दरम्यान मात्र फलंदाजी स्वीकारत असताना एक वेगळ्या प्लॅनिंगने हा संघ उतरला की काय ही शंका मात्र उपस्थित झाली आहे. पुढचा बॉल फुललेंचा होता आणि त्याही बॉलवरती आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिलीच ओव्हर इथे आपल्याला पंचांचा इशारा नोबॉलचा आलाय. सॉरी, नोबॉलच्या या निर्णयाने मात्र एक धाव जरूर जोडली जाऊ शकते. अगदी बेमेल बॉलचा या ठिकाणी चेंडू फेकला गेला होता. इथे मात्र गोलंदाज तेजसच्या माध्यमातून ज्याने मात्र अगदी आपण पाहिलं तर 5 बॉल चांगल्या प्रकारे फेकले होते आणि त्याच वेळेला हा शेवटचा बॉल भीमर फेकला, एक धाव जोडली जाईल. यस, रिव्ह्यू घेतला जातोय यावेळेस फिल्डिंग कडून. फक्त एकच रिव्ह्यू असेल, 2 रिव्ह्यू आहेत व्हाईट नो साठी. इथे मात्र हाईट फॅक्टर चेक केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. चेक करायचा आहे लगेचच आणि डिसिजन तो पेंडिंग आहे तो लगेच आपण या ठिकाणी खेळाडूंसाठी सांगायचं आहे लगेचच. कशा प्रकारचा बॉल होता पंचांनी तर घोषित केला होता भीमर, मात्र निर्णय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र पंचांचा नोबॉलचा इशारा होता. पहा प्रमोद या ठिकाणी पाहणी करत आहेत की कशा प्रकारचा या ठिकाणी डिसिजन असणार आहे. हॅलो, बोल ना. आले कॉमेंट चालू आहे, तू आले का? कुठं आहे तू? भेटून जा मग नंतर. काय दिला? नोबल दिला ना. यस, पहिली धाव तर जोडली गेली नोबलच्या स्वरूपात आणि ती बी शेवटच्या बॉलवरती. मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात आपल्याला डोंगराचा पाडाचे समर्थक बिग सपोर्टर्स संदीपदादा पाटील आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मात्र समीर शेठ फडके असतील. त्याचबरोबर यूट्यूबचे आमचे हिरो खऱ्या अर्थाने सनी फडके यांचंही मी मनापासून स्वागत करत आहोत. त्याचबरोबर अरुणजी मात्रे बिग सपोर्टर देवीचा पाडा टीमचे यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. मिमोर बॉल नंतर हा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल फ्रीटचा बॉल कशा प्रकारे टोलवला जाईल. बॉल खूप आवश्यकता आहे टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी भीमरचा पुन्हा एकदा इशारा आलाय. भीमरचा बॉल गेला सीमा पार. मिळतील 4+1 आणि या 5 धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत. मात्र भीमर बॉलने मात्र 6 धावा जोडल्या गेल्या. खऱ्या अर्थाने लकी बॅट्समन आपल्याला मैदानावरती जायला भेटलोय. जयेंद्र डोंगरे आपल्याला उर्वरित बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. एक बॉल फेकण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय
दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला गेला आहे, कारण लगातार 2 बॉल बिमर फेकले तेजसच्या माध्यमातून, ज्या तेजसने 5 बॉल अतिशय उत्तम फेकले, एकही धाव दिली नव्हती. अगदी आपण पाहिलं तर मॅडम षटक फेकलं जाईल की काय असं वाटत असताना शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर या 6 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. हा बॉल फेकण्यासाठी जयेंद्र तयार. समोर खेळायचा होता, इथे मात्र ऑन साईडला खेळत असताना आपण पाहतोय की ते बॉल डॉट आलेला आहे. मात्र आकाशने थोडंसं या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की कशा प्रकारे फिल्डिंग होती. आय थिंक तीच फिल्डिंग होती. पंचांनी सुद्धा ओळखलेला आहे, 7 याच दिशेने होता फिल्डिंगसाठी आणि त्याचमुळे पंचांनी सुद्धा डिसिजन दिलेला आहे आय थिंक. आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही शेवटच्या बॉलवरती आणि धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण अगदी पाहिल्या तर 1 चौकार आणि 2 बिमरचे 2 नो बॉल, 6 धावा जोडले गेले पहिल्या षटकामध्ये. त्याच्या या षटकाचा विचार केला तर दोघांनी हे षटक फेकलं आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावसंख्या नोंदली गेली आतापर्यंत. अजूनही आपण मैदानावरती पाहिलं तर 4 षटकं बाकी आहेत. नवीन आलेला पर्यंत रोहनचा 1 चौकार आपण पाहिला आहे. आकाशच्या माध्यमातून अजून एकही बॉल खेळला गेला नाही. मात्र या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून एक चांगला खेळाची अपेक्षा क्रियांशील व देवीचा बारा टीम करत असेल तोच आकाश मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अगदी आपण फार कमी वयामध्ये आयोजन करणं ती कामगिरी साधत असताना आकाशने मात्र एक उंच भरारी घेत असताना आज क्रियांशील व देवीचा बारा टीमच्या वतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर प्रत्येक संघाला विनंती आहे, पहा एंट्री फीज आपल्या टॉसच्या अगोदर आयोजकांकडे जमा करायची आहे. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही असं सांगतोय कारण बऱ्याच स्पर्धामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. मॅच आडल्यानंतर बऱ्याच टीम घरी जातात, मग नंतर त्यांना फोन कॉल करणं, त्याहीपेक्षा टॉसच्या अगोदर आपली एंट्री फीज आपण जमा करायची आहे आणि जोही डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी कमिटीकडे नोंदवायचा आहे किंवा ऑन फील्ड अंपायरकडे आपण या ठिकाणी निर्णय मागवू शकताय. जरूर टॉस उडल्यानंतर लगेचच आपण डिसिजन द्यायचा आहे. पहा नाहीतर काही संघ सांगतायत की पेंडिंग आमचे खेळाडू आलेले आहेत, असं काही करू नका की असं काही होऊ देऊ नका. लगेचच या ठिकाणी डिसिजन आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. पुढचा बॉल आकाशसाठी उंच खेळायचा होता, मात्र अक्षय कडूची ही गोलंदाजी आपण पाहतोय त्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन फार मोठं आहे. गोलंदाजीचा स्पीड कमी पाहिला आहे जरूर, मात्र ज्या प्रकारचं व्हेरिएशन त्याच्या पाहायला मिळाले गेले कित्येक वर्ष त्या व्हेरिएशननं मात्र बऱ्याच फलंदाजांना तो बीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खेळण्यासाठी आकाश तयार असणार आहे. पुन्हा एकदा अक्षय तयार. ह्या बॉलवरती पहा अगदी आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता आणि त्याही बॉलवरती मात्र आकाशला फटका कन्व्हर्ट करता आला नाही आणि लगेचच मात्र या ठिकाणी काहीतरी आवाज पॅबेलीमधून जरूर आपल्याला येताना पाहायला मिळतो. ज्या वेळेला डॉट बॉल जातात ना त्या वेळेला अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून प्रेक्षक सुद्धा नाराज होत असतात आणि तशाच प्रकारचं क्रिकेट आकाशच्या माध्यमातून चालू आहे की या गोलंदाजीवर कमीत कमी सिंगल तरी घेण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे होता. धावसंख्या 6 वर रोखली गेली आहे. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त. पुढचा बॉल आई बॉल शेवटच्या क्षणाला बॅटला हिट झालाय. बॉल गेला सीमा पार, आलाय चांगला चौकार या वेळेस आकाशच्या बॅटमधून देवीचा बारा टीमसाठी. मच्छिंद्रदादा पाटील यांची उपस्थिती आता लाभलेली आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारली स्पर्धा कार्यार्थी आम्ही अगोदरच कौतुक केलं होतं की डे नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना भरपूर आराम मिळत असतो. मग खेळाडूच्या बरोबर प्रेक्षक त्यांचे समर्थक मग आयोजक सुद्धा त्यामध्ये आलेत, त्यांना सुद्धा भरपूर आराम मिळत असतो आणि ही संकल्पना सातत्याने आता मात्र अनेक आयोजक राबवतील असं आपल्याला या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी एक वेगळा उद्देशाने ही स्पर्धा मच्छिंद्रदादा पाटील ही साहित्यचषकाची स्पर्धा आपल्याला आपल्यासमोर पाहायला मिळते आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय देवीचा पाडा संघाकडून इथे मात्र धावसंख्या नोंदवली गेली आहे. ते मात्र दुहेरी अंकामध्ये आतापर्यंत संघर्ष करत होता आकाश. आता मात्र एक चांगल्या लईमध्ये फलंदाजी त्याला करायची आहे, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, तोही बॉल या ठिकाणी डॉट गेलाय. अक्षय कडूची आपण गोलंदाजी पाहिली तर तिसरा बॉल थोडासा आपण पाहिला तर ओव्हरपिच होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना अक्षय कडू पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. एक चौकार मारून तुम्ही उपयोग नाही. उर्वरित आपण फलंदाजी पाहिली तर सिंगल डबलने आपल्या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा, तो प्रयत्न काहीसा या ठिकाणी दिसत नाही. हा शॉट फटका मात्र चांगला आहे.
आकाशच्या माध्यमातून. जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतील अगदी व्यासपीठाच्या उजव्या साईडला लकी ड्रॉ कुपन इथे वाटले जात आहेत. तिथून आपण लकी ड्रॉ कुपन घ्यायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर बाईक आपल्यासाठी या ठिकाणी लकी ड्रॉच्या स्वरूपात जिंकण्याची संधी असणार आहे. आकाशच्या माध्यमातून हा षटकार आल्यानंतर आपण पाहिलं धावसंख्या थोडीशी या ठिकाणी आपण वाढत असताना 16 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामधला हा 5वा बॉल फेकला गेला होता आणि पुढील जो आम्ही कॉल करू टॉससाठी जो संघ उपस्थित असेल ना त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद करून घ्या. पुढील मॅच जरूर तोंडरे विपक्ष स्वर 11 52 या टीम मध्ये असेल. जो संघ उपस्थित असेल ना कॉल केल्यानंतर त्याला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद करून घ्या. जरूर लकी ड्रॉ हा कोणत्याही घरच्या सदस्यांसाठी नसणार आहे फक्त प्रेक्षकांसाठी असणार आहे. जरूर चुकून जरी काढला कोणाच्या हातून आपल्या नावाने तरी सुद्धा तो लकी ड्रॉ विन दिला जाणार नाही याची नोंद करून घ्या. 5 बायसिकल आणि 1 बाईक 6 सायकली आहेत आणि 1 बाईक म्हणजे 7 वस्तू आपल्याला या ठिकाणी लकी ड्रॉच्या स्वरूपात दिल्या जाणार आहेत. पण प्रेक्षक इथे खाली हाताने जाणार नाही. 7 भाग्यवान प्रेक्षकांना ही संधी असणार आहे खऱ्या अर्थाने. जरूर सौभाग्यवती संगीता गजानन पाटील चिरनेर यांच्या वतीने या सर्व सायकल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पहा एक वेगळी संधी असणार आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये प्रेक्षक येतात मॅच एन्जॉय करताना जात असतात मात्र 7 भाग्यवान प्रेक्षक कोण असणार जे मात्र या ठिकाणी बायसिकल आणि इथे मात्र बाईक जिंकण्याचं स्वप्न त्यांच्या माध्यमातून साकार होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी आकाश तयार. आकाशच्या माध्यमातून षटकारानंतरचा हा फटका अजून एक त्या ठिकाणी लांबच लांब पाहायला मिळाला आहे. पंचांचा इशारा आलाय. इट इज अ बिग हिट. षटकार खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जे गाणं मच्छिंद्रदादा पाटील यांच्या नावाने वाजलं जाते ते सुद्धा आपण ऑनलाईन सुद्धा प्रेक्षक ऐकू शकतात. कारण अशाच प्रकारचं संगीत आपण पुणे साईडला आणि भिवंडी साईडला ऐकत असतो. मात्र आपल्या रायगड पनवेल ठाण्यामध्ये थोडीफार प्रमाणात वेगळं संगीत वाजवलं जातं आणि त्याचमुळे कॉपीराईटच्या उद्देशाने तिथून मात्र तो आवाज मात्र नंतर म्यूट करावा लागतो आपल्याला आणि त्याचमुळे ते संगीत मात्र ऑनलाईन प्रेक्षकांना ऐकता येत नाहीत. मात्र वेगळा आनंद घेत असताना जे संगीत वाजवलं जातं आपलं संगीत स्वतःचं संगीत आहे ते मात्र ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकवताना आपल्याला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतील. नवीन षटक नवीन गोलंदाज 7 फटके आपल्याला पाहायला मिळू शकेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या त्या धाबा आहेत ना त्या 16 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजीच्या माध्यमातून षटक फेकलं गेलं. अक्षय कडूच्या या षटकामध्ये धाबा आल्या 16 त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला आकाश पाटीलच्या बॅटमधून. 7 फटके आलेला आहे. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थाने डोंगराचा पारा टीमचा एक अतिशय शांत खेळाडू जो आपल्या मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये कधीच त्याचा जल्लोष आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही. मात्र अचूक टप्प्याची त्याची गोलंदाजी आणि नेहमी सातत्याने भारदस्त फलंदाजी त्याची पाहायला मिळाली गेल्या कित्येक वर्षे डोंगराचा पारा टीमकडून. आज आपण पाहू शकाल त्याच्या माध्यमातून 3रं षटक फेकलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 22 धावसंख्येवरती. आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी असेल का कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं नोबॉलच्या त्या 7 धावा होत्या आणि त्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी आकाशची आपण पाहिली आणि 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त स्ट्रोक रोहित शर्मा स्टाईलने या ठिकाणी भिरकावलाय. फलंदाज रोहन मात्रेचा हा स्टँड आपण पाहतो खऱ्या अर्थाने आणि त्याच वेळेला पंचांचा इशारा आला. इटीचं पुन्हा एकदा बिग हिट. षटकार जिथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉल एकही धाव नव्हती आणि तोच संघ क्रियाशील देवीचा पाडा संघ काय आपलातून फटकेबाजी करतोय. आणि मात्र एक विनंती असेल पॅव्हेलियनमधून खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका प्लीज. अनेक संघांना पॅनल्टी लागलेली आहे गेल्या 4 दिवस रात्रीमध्ये. या आम्ही नाही तर आयोजक या ठिकाणी सांगता आहेत. चांगला फटका यावेळी अलॉंग द कार्पेट चेंडू पकडला जाईल तोपर्यंत दुसरीचा कॉल जरूर नसणार आहे कारण एक चांगल्या स्थितीमध्ये टीम देवीचा पाडा आपल्याला पाहायला मिळते. अगदी आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ते आमचे समालोचक मित्र बाबूशा
काही वेळापूर्वी थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत. माझ्या अगोदर ते उपस्थित होते, त्यांनी पाहिले की मी आलेलो आहे आणि त्यानंतर थोडासा त्यांनी इथून काढता पाय घेतला आणि फ्रेश होऊन लगेचच ते मैदानामध्ये दाखल होणार आहेत, व्यासपीठावरती दाखल होणार आहेत. एका धाब्याने धावफलक जाऊन पुढे आपण पाहिलोय 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला रोहनने आणि त्यानंतर स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल तो मग आकाश पाटील. वैयक्तिक आपण पाहिलं तर 16 धावसंख्येवरती खेळत असताना 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. मात्र अगोदर खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण थोडा चाचपडताना त्याला पाहिला आणि पुढचा बॉल 7चा आहे. इथे मात्र ओव्हरपिच बॉलला ढकलला आहे लॉंगॉनच्या दिशेने. त्याच दरम्यान मात्र सिंगल पूर्ण झाली आहे धावफलकावरती. धावफलक पुढे जाऊन सरकतो तो मात्र 30 धावसंख्येवरती. आता मात्र जोडी काड्या अर्थाने जमली मी म्हणेन, कारण ज्या अपेक्षेने मात्र देवीचा पराठ संघ उतरला होता त्या अपेक्षा 5 बॉलवरती एकही धाव झाली नव्हती आणि त्यानंतर वेगळा स्टँड आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने जो आक्रमक पवित्रा घेतला आकाश आणि रोहनने त्या मात्र पवित्र्याने खऱ्या अर्थ आपण पाहतो 30 धावा जोडले गेलेल्या आहेत. टॉससाठी तोंडरे विपक्ष स्वर 11 वावंजे, तोंडरे संकेत विपक्ष स्वर 11 वावंजे टीमने यायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला या ठिकाणी टोलवला बॉलला. त्याच दरम्यान मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला आपण पाहिल्यानंतर जजमेंट चुकलं या क्षेत्ररक्षकाचं आणि त्याच दरम्यान मात्र रोहनला जीवनदान लाभलंय. 1 धाव तर आलेली आहे, मात्र जीवनदान खूप महत्वाचं आहे कारण रोहन सुद्धा चांगली फलंदाजी मैदानावरती दाखवतोय. तिथे मात्र बिकट अवस्था होती देवीचापाडा टीमची. तोच देवीचापाडा संघ आता डोंगरापाडा टीमवर वर्चस्व राखताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या षटकामध्ये 2 चेंडूही बाकी आहेत. अगदी आपण पाहिलं तर एक वेगळं स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान जतीन गोंधली ओसाडणे यांचं अगदी माहिती त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवली जाते. एक वेगळ्या प्रकारचं स्कोरिंग कार्ड त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजवत असताना डावा उजवा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल या वेळी मात्र गोल्डन स्पॉट म्हणून डिलिव्हर होत असताना बॉल मात्र गेलाय प्रदीप पाटीलच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारचा पंचांचा इशारा नाही, डॉट बॉलची सांगता मात्र जरूर पाहायला मिळाली आहे. या षटकाचा विचार केला तर धावा आल्या तब्बल 9 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार होता. असं वाटत होतं की 7 फटकेच्या या गोलंदाजीवर आता प्रतिहल्ले चढवले जातील का. त्यानंतर मात्र सिंगल पाहायला मिळाला, एक जीवनदानी लाभला आणि त्यानंतर आकाशच्या माध्यमातून एक बॉल डॉट जात असताना शेवटचा बॉल खेळण्यासाठी आकाश तयार. शेवटचा पुढचाच बॉलवरती स्टँड अँड डिस्पॅच केलाय बॉलला. बॉल गेला सीमा पार. इथे इशारा येतो पंचांचा, इट इज अ चौकार. काही विनंती असणार आहे, लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. जर पाणी आवश्यक असेल खेळाडूंना तर लगेच आपण धाव घ्यायचे मैदानामध्ये. यस, 12वा प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणी जायचं नाही मैदानामध्ये. मग आपल्याला बॅट चेंज करायची असेल ना तरी सुद्धा कोणी जाऊ नका. पहा, हे नियम खूप महत्त्वाचे असणार आहेत. इथूनच अनेक स्पर्धांमध्ये नियम राबवले जातील, कारण ज्या ज्या स्पर्धांमध्ये टाइम अलर्ट नसतो, जिथे मात्र कोणी मैदानामध्ये जातो, कोणी काही करत असतो, त्यावेळेला स्पर्धेला भरपूर विलंब लागत असतो आणि त्याची दखल घेत मच्छिंद्रदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये छोटे का असे ना एक चांगले निर्णय इथे मात्र घेण्यात आलेले आहेत आणि त्याच दृष्टीने खऱ्या अर्थाने डे नाईटची स्पर्धा सुद्धा त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. डे नाईटच्या स्पर्धेमध्ये आम्ही म्हटल्याप्रमाणे सायंकाळच्या सत्रामध्ये खेळाडू सर्व काम आटोपशीर करून लगेचच मैदानामध्ये येत असतात. तर या दरम्यान A1 कट्ट्याचे मेंबर जयवंतजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम, आपलं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. अगदी व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, मच्छिंद्रदादा पाटील असतील, प्रमोद पाटील असतील आणि त्यांचे सर्व परिसाई 11 संघाचे सर्वच मेंबर असतील, यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. गेली या वर्षामध्ये खरं तर आपण पाहिलं तर साई परी 11 तोंडरे टीम ज्या प्रकारचं कार्य करत आहे ना, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी राहिली यावर्षी. कारण बऱ्याच स्पर्धामध्ये हा संघ अगदी आपण पाहिलं सुपर 6, कुठे सुपर 8, कुठे सुपर 12 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच हा संघ पहिला सामना कधीच हरला नाही या सीझनमध्ये. हेच चांगलं कार्य राहिलेलं आहे साई परी 11 तोंडरे टीमचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेणार आहोत. तर तोंडरे विपक्ष स्वर 11 वामनजे टीमच्या कर्णधाराला विनंती आहे, पहा
जो संघ उपस्थित राहील ना त्याला टॉस विन दिला जाईल, याची आपण दक्षता घ्या. वामन जे टीम आलेली आहे आपण लगेचच व्यासपीठ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेऊ. इनिंग ब्रेकमध्ये समोरचा संघ आला नाही तर आपण नक्कीच उपस्थित संघाला टॉस विन दिला जाणार आहे, याची नोंद घ्या. अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा मचिंद्रदादा पाटील साई चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. चांगला स्ट्रोक, फलंदाज या वेळेस टोलवला बॉलला, सीमारेषा बाहेर गेलाय. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी थर्ड अंपायर नोंदवला झालेला आहे, रेफर केलेला आहे. इट इज अ कॉल ऑफ बॅट्समनचा कॉल असेल. बिमर आहे की नाही पाहायचंय, मात्र षटकार आलेला आहे पहिल्याच बॉलवरती अनिकेत फडकेच्या. अगदी आपण पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. प्रमोदजी पाटील जोडले गेलेले आहेत. हा बॉल एक्झॅक्टली कोणत्या हाईट फॅक्टरने या ठिकाणी आपण पाहतो डिलिव्हर केला गेला आणि तिथून मात्र आपल्या समोर या दूध का दूध पाणी का पाणी इशारा नजरू येणार आहे. 6 धावाचा जोडल्या जातीलच, त्यामध्ये एखादी बोनसची धाव येईल का हा डिसिजन आपल्या समोर असणार आहे. 35 झालेल्या आहेत. अजून किती धावा जोडल्या जातील या धावसंख्येमध्ये. साई चषक 2025च्या पर्वामध्ये 5व्या दिवसामध्ये रंगताना पाहतो आपण सामना. यस, इट इज अ नो बॉल 1+6. 7 धावा जोडल्या गेल्या. पहा भीमरचा हा तिसरा बॉल. जरूर 12व्या प्रतिनिधीने जेव्हा आपण वाईट नोबॉल किंवा नोबॉल या ठिकाणी चेक करत असतो 12व्या प्रतिनिधी प्लीज आवाज देऊ नका, कारण कधी कधी आमचाही या ठिकाणी मायक्रोफोन चालू असतो आणि तो आवाज ऑनलाईन जात असतो, याची आपण दक्षता का. पुढचा फ्रीटचा बॉल आहे. फटका तर टोलवला आहे, प्रदीपच्या हातामध्ये विसावला सुद्धा आहे, मात्र जेवणदान लाभेल फलंदाज रोहनला. धावसंख्या या ठिकाणी एकने वाढत असताना तब्बल जाऊन पोहोचली आहे 43 धावसंख्येवरती. पहा 5 षटका. सुरुवातीला आपण पाहिल्यानंतर 5 बॉलवरती एकही धाव नव्हती. ते नो बॉलचे आपण पाहिलं तर जवळ 3 बिमर फेकले आतापर्यंत. यस, 0 धावसंख्येवर 3 विकेट होते. क्रियांश 11 देवीचा पायरा टीम अशा बिकट परिस्थितीतून खऱ्या अर्थानं रोहन मात्रे आणि आकाश पाटीलचं आपल्याला कौतुक करावं लागेल. तिथून पुढे झालेली भागीदारी आपण थोड्याच वेळामध्ये सांगणारच आहोत. मात्र स्कोअर कार्ड 43 धावसंख्येवरती. इथे चांगला स्ट्रोक आत्ता सुद्धा या बॉलवरती आले. या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून टोलवर असताना डीप मिड विकेटला हा षटकार. मात्र आकाशने केलेली पटकेबाजी क्रियांशील देवीच्या पारा टीमला मात्र नेऊन ठेवली आहे. ती मात्र तब्बल 49च्या धावसंख्येवरती. पहा अगदी एका धावेची आवश्यकता 50 साठी कोणी विचार केला असेल की हा संघ इथपर्यंत पोहोचेल की नाही, कारण 5 बॉलवरती एकही धावने 3 गडी बाद होते. पुढचा बॉल या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन द क्षेत्र चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने मात्र 50 धावा कंप्लीट झाल्या. पहा या वेळेस क्रियांश 11 देवीचा पाडा संघाच्या धावफलकावरती आणि त्याही आपण पाहिल्या 3 षटकं आणि 3 चेंडूवरती या धावा. बरोबर ना, 4 जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 15 आणि 18 बॉलवरती या धावा आल्या. त्यामध्ये षटकारांचा आपण विचार केला तर आकाशच्या माध्यमातून जवळ आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकार आणि रोहनच्या बॅटमधून आले 2 षटकार. षटकाराची आतषबाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली आहे आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली आहे. रोहनसाठी बॉल होता, यावेळेस कोदून काढला बॉलला. खरं तर अगदी यॉर्कर लेनचा बॉल होता. गोलंदाज पाहायला मिळतो अनिकेत फडकेचा. अनिकेत सुरुवात नो बॉलने केली, षटकाराने केली. त्याला कमबॅक करण्याची आवश्यकता होती टीमसाठी आणि तेच साधत असताना इथून मात्र या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 51 धावा धावफलकावरती. कमन धावा जोडले गेलेले आहेत. पुढच्याच बॉलवरती इथे मात्र स्ट्रोक चांगला होता. काहीसा या ठिकाणी आपण पाहिलं टायमिंग जुळलं नाही. अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले आणि तिथून मात्र चेंडूपैकी केली धाव आली एकच. 1 धावसंख्येवर फलक जाऊन पोहोचतो मात्र 52 या धावसंख्येवरती.
काय धावपलक आणि काय धावा झाल्यात मैदानावरती, जिथून मात्र संघर्ष करावा लागेल असं वाटलं होतं. आम्ही सुद्धा बाकी दाखलं होतं की 50-55 धावा होतील. मग ते त्याही पलीकडे आता धावसंख्या जाईल की काय, हा प्रश्नचिन्ह डोंगराचा पारा टीम समोर असणार आहे. कारण डोंगराचा पारा टीमचा आपण विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यानंतर 16 आल्या, त्यानंतर 13 आल्या आणि या षटकामध्ये सुद्धा त्याही पुढे धावसंख्या पाहायला मिळू शकते की काय. अनिकेत फडके पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर, सलामी फलंदाज. रोहनचा हा पटका तर हुकलाय, मात्र बाकीचं काम प्रदीपने केलेलं आहे. यस, बॅटकडचा इशारा पंचांचा येत असताना यावेळेस मैदानामध्ये झेल तर सुटलाय, मात्र या ठिकाणी डॉट गेलाय. ते मात्र समाधानाची बाब असेल डोंगराचा पारा टीमसाठी. स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल तो मात्र 4 षटकांच्या अंतिम. इथे मात्र 3 गडी बाद, 52 धावा. बॅटिंग करत असताना क्रियाशील 11 देवीचा पारा संघ. पहा, इनिंग संपल्यानंतर दोन्ही कर्णधार उपस्थित असणार आहेत अशी आम्ही खात्री करून घेतोय, कारण वामनजी टीमचा कर्णधार आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तोंडी टीमचा आपल्या होम ग्राउंडवरती खेळणार आहे, तर त्यांची कर्णधाराची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. जर या ठिकाणी कोणताही संघ उशीर करतोय, कोणताही कर्णधार उशीर करतो, तर टॉस विन समोरच्या टीमला दिला जाईल याची आपण दक्षता घ्या. आणि चला जगात फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अगदी आपण पाहिलं तर दीपक फडके आलेले गोलंदाजीला. गोलंदाजाचा विचार केला ना तर गोलंदाजा थोडं प्रेशर असणार मी म्हणेन, कारण ज्या प्रकारची गोलंदाजीने सुरुवात केली तिथे मात्र प्रेशर फलंदाजावर होतं. त्यानंतर मात्र आकाश आणि रोहनने जी भागीदारी राखली आहे त्या भागीदारीने खऱ्या अर्थाने स्कोअर कार्डवरती 52 धावा लाभलेल्या आहेत. आज या खऱ्या अर्थाने रात्री आणि दिवस रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने देवीच्या पारा टीमच्या वतीने जी भागीदारी खऱ्या अर्थाने राखली आहे तब्बल 52 धावा या जोडीने या ठिकाणी जोडलेल्या आहेत. अगदी तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज होती. पार्टनरशिप नाही तर इथे मात्र धावांचा खूप मोठं या ठिकाणी योगदान आपल्याला देताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला डिलिव्हर केला गोलंदाज दीपक फडकेच्या माध्यमातून. आज एक संघ या ठिकाणी काढला जाणार आहे. सुपर 6 मध्ये आज एक संघ दाखल होणार आहे. यस, पंचांनी मागणी केलेली आहे. थर्ड अंपायरची या ठिकाणी आक्षेप घेतला गेला दीपक फडकेवरती. यस, पंच आमचे या ठिकाणी प्रमोदजी पाटील नक्कीच जाणार आहेत. खूप मोठा गाडा अनुभव त्यांच्याकडे आहे, खूप मोठी क्षमता त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे गेली कित्येक वर्ष. स्क्रीनवरती ते पाहिले, त्यांच्याकडून चाचपणी केली जाईल, पाहिलं जाईल की कशा प्रकारे कुठल्या अँगलमध्ये बॉल डिलिव्हर केला जातोय. पुढचा बॉल आकाशसाठी ऑन साईडला केलाच होता. आई बॉल अगदी पाहिला तर एस्टेनच्या वरून लँड झाला आणि इथे मात्र 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. ज्या अपेक्षेने मात्र गोलंदाजी दिली गेली आहे खऱ्या अर्थाने दीपक फडकेकडे की एक चांगलं षटक स्लोकवरचं षटक आहे, त्या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र झालं उलटच, इथून मात्र धावा येणं थोडं बंद झालेलं आहे, कारण 2 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहेत. उर्वरित मात्र 4 चेंडूवरती आकाश आणि रोहनच्या माध्यमातून अजूनही प्रति हल्ले पाहायला मिळू शकतील आणि त्याच उद्देशाने हा बॉल टोलवला आहे. बॉल गेला सीमा पार, अजूनही या ठिकाणी पाहायला मिळतो तो मात्र चौकार. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा. तिथे प्रेक्षक भरपूर आहेत, ते लगेच त्यांनी डिसिजन सुद्धा दिलेला आहे. मला वाटतं चौकाराचा त्यांचा इशारा आहे. पण भरपूर सारे मान्यवर आहेत, प्रेक्षक आहेत, दोन्ही संघाचे सपोर्ट तिथे आहेत, आम्ही पाहिलेलं आहे. मग देवीचा पाडा संघ असो की डोंगराचा पाडा संघ, दोन्ही संघांचे समर्थक तिथे आहेत. कारण क्रिकेटमध्ये कोणीही खोटं बोलणार नाही. खेळाडूंपेक्षा प्रेक्षक खूप जाणकार असतात, कारण ते मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेले असतात, दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी आलेले असतात. त्याने चांगला मॅच, चांगला सामना पाहण्यासाठी त्यांना खूप आवडत असतो. आणि त्या दुसऱ्या चौकार येत असताना धावसंख्या 56 वरती. पुढचा बॉल दीपकचा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क नसला तरी मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव अजूनही जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 57. चेंडू आतापर्यंत 3 फेकायच्या आहेत आणि धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने मॅच सुरू झाली त्यावेळेला प्रेक्षक थोडे नाराज होते देवीचा पाडा संघाचे की 5 बॉलवरती एकही धाव नव्हे, 3 फलंदाज बाद झाले, आपला स्कोअर किती होणार हा प्रश्नचिन्ह होता. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आकाश पाटील आणि रोहन मात्रेने खऱ्या अर्थाने सोडत असताना या बॉलवरती हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला सीमारेषा बाहेर. अजून एक बिग हिट, षटकार. पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला
मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय. 50 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. हीच खासियत राहिली या स्पर्धेची खऱ्या अर्थाने, कारण बऱ्याच वेळेला डे नाईटच्या स्पर्धा 6 वाजता चालू होतात, कारण खेळाडू उपस्थित नसतात, संघ उपस्थित नसतात. पण काटेकोर नियम आणि त्याचमुळे संघ इथे उपस्थित राहिले. अगदी आपण पाहिलं तर 4:15 वाजता दोन्ही संघ उपस्थित होते आणि त्या दृष्टीने मात्र एक चांगला योग्य निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजून एक चांगला टोला लगवायचा होता, शॉर्ट पिच होता बॉल. इथे मात्र पश्चाताप व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने आकाशने की या बॉलला मी मारू का शकलो नाही, आणि त्याचनंतर मात्र थोडंसं समाधान व्यक्त केलं असेल डोंगराचा पायरा टीमनं, कारण बॉल डॉट जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 63 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एका बॉलवरती या ठिकाणी किती धावसंख्या येईल, किती धावसंख्येचं टार्गेट असेल, लक्ष किती धावसंख्येचं असेल पुढील सत्रामध्ये सांगणारा हा बॉल. दीपक टू आकाश ऑन साइडला, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेग सीमारेषा. अतिशय या ठिकाणी वेगाने चेंडू बाहेर होत असताना पाहायला मिळाला. त्या बॉलवरती आले 4 धावा आणि धावफलक तब्बल जाऊन पोहोचला तो मात्र 67 या धावसंख्येवरती. संघ उपस्थित आहे मित्रांनो, आपला होम ग्राउंडवरती आपल्याला खेळायचं आहे, आपण उपस्थित नाही, दुर्दैव आहे. उलट आपण उपस्थित असायला हवं होतं. या तोंडी संघाचा कर्णधार अन्यथा टॉसचा कॉल तिकडे समोरच्या टीमला, बाबांची टीमला दिला जाईल याची दक्षता घ्या. या लगेच टॉस सोडून घ्यायचा आपण. दोन्ही कर्णधार इथे जोडले जातील. तो चलिए संतोष सर आ जाइए, खास करके यहाँ पर टॉर्च और उसके साथ थोड़ी सी मेहमान की तरफ जिक्र रखिए. रोशन दादा पाटिल, देखिए सचिन दादा सिल्के आदरणीय इस वक्त हमारे तशरीफ रखे हैं, बहुत बहुत स्वागत. हाँ कप्तान आगे तो चलिए टॉर्च करके लीजिए यहाँ पर. संतोष गरज सर देखिए बात करेंगे सचिव पनवेल समालोचक एसोसिएशन के, और उसके साथ साथ देखिए एक अच्छे लेजेंड कमेंटेटर्स इस वक्त जुड़े हैं टॉर्च बॉक्स पर. बाबूशा या ठिकाणी टॉस केला जाईल. तोंडरे विपक्ष बाबांजी या टीम मध्ये मी मान्यवरांना विनंती करते, या आपण समोर. सन्माननीय पाहुणे सचिनजी शेळके सुकापूर पाहुण्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. तोंडरे विपक्ष बाबांजी या टीम मध्ये दोन्ही बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीने शुभेच्छा तर दिलेल्या आहेत. मात्र यावेळेस टॉस बॉक्स मध्ये संदेश शेळके यांचे भाऊ आहेत. पहा, आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स आमचे संदेश शेळके यांचे भाऊ सचिनजी शेळके. आपण या साईडला या, एक समोर समोर असे इथे उभे टॉस केला जातोय. कॉल टेल इज कॉल. टेल कॉल जिंकलेला आहे यावेळेस टीम वावंजे टीमने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना 5 ओव्हरची मॅच, 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत आणि अशा वेळेला आपल्याकडे धावा रोखण्याचं जे पॉवर प्लेचं षटक असणार आहेत 2, त्यामध्ये कोण गोलंदाज असणार आहेत? तेजस मुकादम. तर खूप चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. मात्र एकूणच आपण आयोजन पाहिलं तर डे नाईटची स्पर्धा आहे आणि डे नाईटच्या स्पर्धेने खऱ्या अर्थाने आपण जनरल शिप असेल पश्चिम करून येतो. सायंकाळी रात्री लवकर मॅच संपतायत आणि लवकर आपल्याला उठून कामावर जायला मिळतंय. ही वेगळी संकल्पना आहे साई चषकामध्ये. मच्छिंद्र पाटील यांची कशी वाटली? आयोजन खूप सुंदर आहे. जरूर आपल्या सुद्धा शुभेच्छा असतील. तोंडी टीम यायचं आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे. पहिली मॅच आपण पाहत आहात, 67 धावा झालेल्या आहेत. किती धावसंख्या या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न कराल? आमचा संघ नवीनच आहे, नवीन बांधणी आहे आणि पहिलीच टुर्नामेंट आम्ही खेळतोय. मी बोलतो ही पुढच्या वर्षाची सुरुवात आहे. या वर्षी आम्ही जिंकू किंवा हरू, आम्ही काय त्यांचं येणार रिझल्टचं काही अपेक्षा नाही करत. पुढच्या वर्षाची तयारी करतो आम्ही. बरोबर, जिंकणं हरणं महत्वाचं नाही, मात्र एक चांगला अनुभव आपण या स्पर्धेमधून घेऊन जाल यासाठी शुभेच्छा असतील आपल्याला दोन्ही संघांना. जाऊया पुन्हा एकदा जोडले जातील आमचे समालोचक मित्र बाबूशा. तो चलिए समय टाइमिंग को देखिए पर ध्यान रखना होगा. और टोंडरी टीम के कप्तान ने क्या बातें बताई, अच्छी बात बताई. कोई हाय बोले या हेलो बोले, और निश्चित रूप से कोई हाय भी बोलेगा, कोई हेलो भी बोलेगा. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाला भी फॉलो करेगा. इस साल तैयारी है, आने वाला साल देखिए बात करेंगे, अच्छा बात करेंगे. संकेत टोंडे देखिए बैटर. चलिए हम फील्डिंग वाली टीम के लिए टाइमिंग लगाते हैं, लेकिन बैटर आपको भी थोड़ा सा ध्यान रखना होगा.
अविनाश सेठ मात्रे, प्रकाश सेठ मात्रे देखिए जो हम देख सकते हैं टी शर्ट जहाँ पर देवी चावड़ा टीम देखिए मैदान पर उतरा है। अगर आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए। मचिंदर दादा कहा जाए तो निश्चित रूप से एक बड़ा दिल देखिए दोस्ती की दुनिया से लेकर बिजनेस से लेकर आज टेनिस क्रिकेट में। तो चलिए यहाँ पर तो चलिए बात करेंगे यहाँ से हम कुछ अनाउंसमेंट करेंगे यहाँ पर खास करके जो लकी ड्रॉ है हमारे देखिए यहाँ पर खास कुर्सी लगा कर गणेश दादा देखिए बात करेंगे आपसे। तो चलिए टाइमिंग जतिन देखिए वो काम में बड़ा माहिर है। जतिन टाइम लिख लीजिए बुक में कितना बचे यहाँ पर गेंद गिर रहा है फिर निर्धारित हर ओवर में हम जानकारी देते रहेंगे। पहला गेंद देखिए यहाँ से बात करेंगे थोड़ा सा नाजुक स्थिति था संतोष गरज सर जब कमेंट्री बॉक्स पर जुड़े थे और जैसे ओवर की कंप्लीट हो गया हम लकी ड्रॉ के बारे में आपको जानकारी एक बार अच्छी से देंगे और लगातार देते हुए जा रहे हैं। और जहाँ पर टारगेट की बात करेंगे 67 रनों की टारगेट है और दोस्तों ये क्रिकेट होती है यहाँ से। जहां पर देखिए टारगेट करेंगे 67 रन। शुरुआत देखिए बहुत लड़खड़ाया था यहाँ से हर्षद तैयार पटकी हुई गेंद हुक का याद यहाँ पर शॉर्ट लेग पर फील्डर थे लेकिन लॉन्ग लेग एकदम से खुला था। मैंडेटरी पावर प्ले में आता हुआ 4 रन। और शाम से पहले देखिए यहाँ पर खूबसूरत माहौल और देखिए यहाँ से कहीं एवन कट्टा ग्रुप देखिए वहाँ स्टैंड हम देख सकते हैं और जिस स्टैंड पर बैठकर देखिए मैच का मजा लेने का कुछ अलग ही यहाँ पर से और चलाताई देखिए बात करेंगे नगर सेविका वहाँ जी उनकी भी स्टैंड हम देख सकते हैं निश्चित रूप से 4 स्टैंड देखिए यहाँ से जिक्र करेंगे जिससे वक्त समय मिलेगा। और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 5 रनों तक पहुँच चुके हैं। यहाँ पर थोड़ा सा यहाँ पर मुश्किल आई गाँव देवी स्वर्गीय खुशहाल दादा 11 से बात करेंगे। नोगल चावड़ा टीम में अगर आएंगे कोई उनके भी ग्रामस्थ मंडल से और उसके साथ है क्रियान से 11 की बात करेंगे देवी चावड़ा टीम है। और ये चलिए मिड ऑन के ऊपर से यहाँ पर जो टीम देखिए कल रातों में ओलंप की नाइट पर तीसरा नंबर लेकर आई है शायद मुझे लगता है वो नींद अभी भी यहाँ पर समाई हुई है और आता हुआ यहाँ पर प्रदीप के बल्ले से और एक 4 रन। क्राउड दर्शक देखिए पिछले हम 4 रातों से भी देखते आ रहे हैं आज 5 नाइट डे देखिए यहाँ से और डे नाइट के कहूंगा ना ये सही समय है भाई 4:30 परफेक्ट समय है। और ये चलिए यहाँ पर लॉन्ग ऑन के ऊपर से प्रदीप के बल्ले से यहाँ पर आता हुआ 47 इसकी अंदाज ही बंदा का ये भाई टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया पर 15 रन से। कल से देखिए बात करेंगे बलराम पाटिल ट्रॉफी देखिए बात करेंगे बड़ा धूमधाम से पालेपुर के मैदान पर फिर आपको दूसरा गेंद दिया जाएगा। पहले 10-12 गेंद आपके भेजा जाता है जहां पर 2 गेंद आपको चॉइस करना है। प्रमोद दादा पाटिल लेके बात करेंगे कैप्टन स्कूल टोंडरे के लिए देखिए मेंटर की भी भूमिका निभाते हैं मैनेजर
और रोल मॉडल रहते हैं टीम के साथ। और इस टूर्नामेंट में देखिए आयोजनकर्ताओं के साथ साथ मचिंदर दादा के साथ साथ बहुत अच्छी मेहनत देखिए, जहां पर टीम से लेकर इकट्ठा से लेकर लाइव लॉट से लेकर और इस टूर्नामेंट में छाए हुए हैं बहुत सारे के मैनेजमेंट। ओ ये चलिए भाई, बैठक का ओवर ड्राइव खेलना चाहते थे, क्या कॉन्फिडेंट देखिए यहाँ से। प्रदीप की बात करेंगे यहाँ से, ये बंदा देखिए 2 साल पीछे था, ये थोड़ा चोटिल था, घायल था, लेकिन उसके बाद जिस तरह से उन्होंने कमबैक दिखाया है ना, ये काबिल तारीफ है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन देखिए यहाँ से, लाजवाब। यहाँ पर टारगेट बढ़ाई, यहाँ पर बड़ा माना जाएगा, लेकिन इसे मैदान की हालत से हम कहेंगे ये मैदान देखिए कहा जाए तो निश्चित रूप से ओ हल्की आदत से खेला जानते हैं। मैदान ज्यादा बड़ा नहीं है, दुबई में जाइए, शारजा साउथ अफ्रीका में जाइए, न्यू पार्क का मैदान है, और ये वो मैदान है भाई जहां पर एक अच्छी टाइमिंग एलिवेशन हो गया ना, फिर डिस्का, 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 डिस्का। टाइमिंग सॉन्ग देखिए यहाँ पर साई चेसक खनखनी चौकार, विशाल कल दिल तोड़ दिया आपने। पूरे टोंडरे गांव यहाँ पर जुड़ा था, क्रिकेट है दोस्तों होता है, लेकिन इतनी अच्छी इनफॉर्म टीम का स्कोर देखिए यहाँ से 21 रन 21। और जहाँ पर समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे क्योंकि 67 की एक बड़ी टारगेट है। एकवीरा इवेंट लाइव देखिए, तो चलिए बात करेंगे यहाँ पर 6 रन। चलिए चेक करना चाहते हैं अंपायर और वापस संदेश क्या था कि ना, यहाँ से तो 6 दिखाई दे रहा था। हाँ 6 है निश्चित रूप से। अब मजा आएगा भाई यहाँ से। सचिन दादा सेल के देखिए बात करेंगे, बंधु खास करके हमारे संदेश दादा। टाइमिंग फॉलो कीजिए भाई, मॉर्निंग इंपॉर्टेंट नहीं है, ये टूर्नामेंट में टाइमिंग इंपॉर्टेंट है। फरीश दादा लगातार देखिए जानकारी दिया जा रहा है भाई यहाँ से। ऐसा नहीं कोई सोचे कि भाई मैंने साई चषक में गया था और रात बहुत हो गया, सो के रह गया, ड्यूटी गया, मेरी गाली सुनना पड़ा। यहाँ 11-12 बजे आपकी छुट्टी। भगवान ढोंगरे साहब जाके आइए अपने मंच पर, आपका स्वागत है। मैंने यही बात बताया, बहुत दोनों टीम के अगर कोई ग्रामस्थ मंडल अतिथि मान्य पर आए तो। और आज देखिए पहले से यहाँ पर अनाउंसमेंट किया जा रहा है, पहली मैच से कोई टीम से सिखवा नहीं सुना जाएगा, एक टीम जाएगा भाई यहाँ पर सीधा सुपर 6। क्या बात है, मन बनाए यहाँ से। और संदेश सर देखिए बात करेंगे ना, ये सही समय 47 की जरूरत है, 24 गेंद है। डे नाइट हम कहते हैं, लेकिन जहाँ सुबह 10 बजे से चालू होता है रात का 3 बजे, कैसे डे नाइट होगा भाई, वो डबल रूल हो गया। लेकिन डे नाइट इसे कहते हैं, शाम 4:30 के बाद और 12 से पहले। लेकिन किसका बजेगा 12? और ये चलिए दोनों फील्डर के बीच में हो गई टकराव भाई, कॉल नहीं किया गया पर इस समय तो थोड़ा गुड इवनिंग कहना चाहिए था फील्डर को, फिर दूसरे का रिप्ले आता था, यहाँ से 4 रन आता हुआ। हाँ तो चलिए बात करेंगे डीजे, थोड़ा सा हमारा फायर थे जिनको समय ज़्यादा नहीं मिल पा रहा है। यहाँ से स्कोर की बात करेंगे तो यहाँ से स्कोर क्या बात है, देखिए हमारे 24 लाइव टीम भी जुड़े हैं, अच्छी काम देखिए यहाँ से। ओ कलाई या बल्ला छुआ है या लेग बाई से है, लेकिन आउटफील्ड तेज है, ओ लेग बाई से देखिए 4 रन आता हुआ। मच्छिंद्र पाटील दादा आयोजन केले क्रिकेट सामन्याचा। क्या बात है कंचन दादा, स्वागत है आपका। यहाँ पर साई चषक टोंडे नाइट है, डे नाइट निश्चित रूप से एक बेस्ट स्कोरर देखिए इस वक्त मैच को एंजॉय ले रहे हैं। और नितिन दादा देखिए बात करेंगे, भाया सेठ आइए डोंगरी पड़ा के देखिए यहाँ पर आपका स्वागत है, वीआईपी डैश में तशरीफ रखिए। ओ ये चलिए रनों की यहाँ पर देखिए बारिश हो रही है भाई, कही थी ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। बर्थडे बॉय
चलिए, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और एक देखिए बड़ा हिट, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है क्या, फील्डर से दूर देखिए यहां से। और जिसके साथ साथ अंपायर का डिसीजन देखिए यहां से इंतजार चेक करना चाहते हैं, चौका है या छक्का है। यहां से शायद तो लग रहा है क्या बाउंड्री लाइन के अंदर है, लेकिन नजरें धोखा खाती है। 4 रन देखिए यहां से, वही बात हम कर रहे थे कि और रिप्ले में देखिए यहां से देखा जा रहा है 4 रन देखिए यहां से आता हुआ। और दबाव देखिए डाले हैं भाई यहां से प्रदीप पाटिल और अक्षय कड़ू देखिए बात करेंगे, बुम बुम। और मैं देवी शर्मा टीम की तारीफ करना चाहूंगा भाई, इसलिए तारीफ करना चाहूंगा, पहला 3 विकेट देखिए शून्य पर गिरे थे और जिस तरह से गिरकर उन्होंने अपने आप को संभाले, खास करके आकाश पाटिल कुछ दिन पहले बर्थडे था और 43 रनों का इनिंग्स खेले। और रोहन मात्रे भी देखिए 19 रन है। क्या इस इनिंग में पानी फिर जाएगा, या गेंदबाज आकाश पाटिल जो बल्लेबाजी से धूम मचाए थे, क्या गेंदबाजी में अपने टीम को कमबैक दिला पाएंगे, या ये जो जोड़ी इस वक्त देखिए बात करेंगे घातक साबित हो चुके हैं। आसमान भला ही साफ है, लेकिन यहाँ गरज रहे हैं दोनों बैटर से। अक्षय कड़ू 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं, प्रदीप पाटिल 20 पर कर रहे हैं भाई। कल सरपंच उप सरपंच ट्रॉफी ऑल अप नाइट पर देखिए तीसरा नंबर खिताब लेकर से आए हैं, मुझे लगता है ट्रॉफी के साथ बिस्तर से उठकर आए हैं। ओ जड़ में रखते हुए कलाई चलाए, अच्छी फील्डिंग यही काम करनी होगी अगर मैच को हल्की से बचाना भी है। और 30 के देखिए अभी भी यहां पर जरूरत है। और गेंद की बात करेंगे तो 19 गेंद, 19 चेंडू 30 धावाची गरज आहे। मॅच एकदम रोमांचक स्थितीवर आहे बघा, दर्शक क्राउडच्या एकदम सनसनी। शाम से पहले देखिए बात करेंगे, यही तो मजा रहता है भाई यहाँ से। भलाई कल छुट्टी है, संडे है, लेकिन आज माहौल बनेगा। 38-38 रन, आज नजदीक टीम रहेंगे, एक दूसरे के खिलाफ संघर्ष करेंगे भाई। ताकत को जानते हैं, कमजोरी को जानते हैं, और जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात। ओ यही बात कर रहे थे, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, क्योंकि एक सफलता की तलाश थी। यहां से देखिए बात करेंगे माजी श्री वासुदेव सेठ है, अलराम पाटिल देखिए बात करेंगे, माजी सरपंच है जिनका स्टैंड हम देख सकते हैं। 4 स्टैंड देखिए बड़ी इत्मीनान से बैठ कर मैच को देख रहे हैं भाई। हल्की हल्की ठंड जब शाम के बाद गिरेगा तो यहाँ बैठ कर मैच देखने का मजा कुछ अलग रहेगा। हमारे हर स्टैंड पर पहुंचेंगे जैसा वक्त इस समय मिलते जाएगा। समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। 18 गेंद और 30 की जरूरत है। मैं कहूँगा जहाँ पर बल्लेबाजी के लिए जब उतरे थे ना बैटर से, तो तभी मैं कहूँगा दबाव था उनके ऊपर। 67 उसका पीछा करना था। जितिन आपने अच्छी बात बताई, खुद के परमानेंट स्टैंड मचिंद्र दादा देखिए बात करेंगे, अगर टूर्नामेंट के बाद किसी को जरूरत रहेगी तो संपर्क कर सकते हो। ओम साई डीजे भी देखिए, ये भी घर का मिसाल बता रहे हैं। देखिए घर का सब कुछ है, कमेंटेटर भी हम भी घर के हैं भाई। MIDC तलोजा कहा जाए तो हमारी घर निश्चित रूप से। और बहुत सारे देखिए यजमान मेहमान कमेंटेटर को मौका दिया है। संतोष सर नहीं, संतोष सर MIDC तलोजा हमारी घर है, ठान लिए भाई। फर्स्ट भी ये था, एंडिंग भी यही रहेगा। तो चलिए यहाँ पर 38 बनाए। मैच थोड़ा रोमांचक स्थिति में है, थोड़ा मैच पर जाना पसंद करूंगा। अगला मैच टॉस हो चुका है, संतोष सर अचमचाएगा हमारे सीनियर कमेंटेटर से। 38 बनाए यहाँ से, लेकिन आने वाला देखिए अभी भी 18 गेंद बचाए हैं। 30 की जरूरत है। क्या प्रदीप को यहाँ पर लोग पाएंगे यहाँ से, या अक्षय कड़ू? और रिवाज देखिए खेलने गए थे रमेश मातेश्वर, मैकेश्वर, ओहो चिंगो चिंगो सागाओ की देखिए बात करेंगे। एक मजेदार अंपायर हैं, जब डंबोली में हम आते हैं हमारी खिंचाव करते हैं। आज रमेश सर हम आपको छोड़ेंगे नहीं भाई। तो चलिए गेंद रह गई 17। ओ ये चलिए हवा में गेंद, क्या फील्डर है यहाँ पर, एप्पल लाजवाब कैच लेती तो शायद मैं कहूंगा कैच ऑफ डे। साई चेसर का बहुत बड़ा कैच हो सकता था, लेकिन दोनों फील्डर के बीच में कॉल नहीं हुआ, कारण नहीं रहा। लेकिन आखिरी समय में एश ने पूरा जान डाली। देखिए एफर्ट आप देख सकते हो रिप्ले में यहाँ पर, क्या एफर्ट था, क्या एफर्ट था, क्या एफर्ट था। ओ मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। ओम साई के भी ड्राइवर बहुत रहते हैं भाई, और वो पसीना देखिए। और ये छक्का बचाया भाई। कैच एक समय लग रहा था कि हाथों में चिपक जाएगा। ओ स्लोअर गेंद, और ये प्रदीप ने क्या कर दिया भाई, जहां हलवा पूरी खाना चाहिए था और आपने सामने वाले को दावत दे दिया। यही तो क्रिकेट है भाई, कभी कभी जो आसान चीज रहती है ना वही मुश्किल बन जाती है भाई। ये तो मुनिया पे आपको दुनिया लुटाना चाहिए था,
फुल लेन के ऊपर देखिए यहाँ से अक्षय खड़ू भी यही बता रहे ये तूने क्या कर दिया भाई, और ये बैटर क्या कहेगा, ये तो यही कहेगा भाई हमें तो लूट लिया। स्लोर गेन पाटील मैदानावरी देवीदास शेठ पाटीलचा वास्तव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा तूफान का दूसरा नाम संदेशर प्रदीप पाटिल। अब मुझे लगता है तूफान यहाँ से रुका है, लेकिन सामने देखे जो ये दो बैटर हैं भाई, ये भी कहीं तूफान से कम नहीं है भाई, कयामत पैदा ये भी करते हैं। जब तक देखिए बात करेंगे 3-4 बल्लेबाज रहेंगे मुश्किल रहेगा जतिन। जो काम देखिए बात करेंगे ढोंगरीपुरा चौबा टीम के यहाँ पर गेंदबाजों ने किए थे, शुरुआत 3 बल्लेबाज को निकाले थे, खास करके ईश और जितीश और राकेश, लेकिन उसके बाद देखिए आकाश पाटिल और रोहन मात्रे देखिए टूटे थे यहाँ से, लेकिन देखते हैं टूटा हुआ दिल वापस जोड़ सकते हो, लेकिन हारा हुआ मैच। रोहन देखिए यहाँ से रोशन ऊंचाई ली है, मौका फिर से बना यहाँ पर मिड ऑफ के फील्डर्स हैं यहाँ पर, ओ क्या छूटता हुआ, और दूसरा रन चिंगो चिंगो, चोट लगा सर में लेकिन टाका लगा पेट में, कैच भी छूटा, रन आउट भी गया। रिप्ले में देख सकते हो किस तरह से क्या छूटा यहाँ पर, ऑस्ट्रेलियन अंदाज से लेना चाहते थे मिचेल मार्श के जैसे, ओ आखिरी समय में देखे क्या छूटा, ओहो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई, लेकिन यहाँ लकी ड्रॉ देखे ये नहीं जाएगा। 200 का कूपन काटिए, एक बाइक 5 स्पोर्ट साइकिल लेकर जाइए। और खास करके देखिए बात करेंगे संगीता विकास पाटिल जिनकी तरफ से यहाँ पर, और ये कूपन देखिए जो भी काटेगा ना भाई, आप जगह पर रहो या ना रहो, आपके कूपन आए तो आपको दिया जाएगा, तुरंत आपको कॉल किया जाएगा, आकर ले सकते हो। और एक मौका था, क्या हो रहा है, पेशर पेशर, ये सब पेशर की बात है भाई। कहते हैं ना पेसर में आप देखिए कुकर का भी सीटी बजता रहता है, लेकिन आग नीचे से लगी रहती है, तो यहाँ आग लग चुकी है भाई, यहाँ से अब फायर ब्रिगेड बुलाना पड़ेगा। A1 कट्टा ग्रुप में देखिए देख सकते हैं दर्शक सर में हाथ देते हुए वहां पर, ओ माय गॉड क्या हो रहा है। समीकरण की बात करेंगे 25 की जरूरत है यहाँ से, और अभी देखिए 13 गेंद शेष है, मैच अभी भी बैलेंस है। तैयार गेंदबाज जयेंद्र स्लोअर गेंद यहाँ से, बहुत बढ़िया देखिए रोशन मात्र यहाँ पर वेरिएशन दिखाते हुए रोशन अपने टीम में थोड़ा सा रोशनी लाए हैं, कुछ कैच छूटा है। समीकरण की बात करेंगे 12 गेंद 25 12 चेंडू 25 धावाची गरज आहे डीजे। तो चलिए आदरणीय भीम सेठ फड़के और उनके साथ साथ है श्रीनाथ दादा पाटिल, आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डाइस में तशरीफ रखिए, स्वागत है आपका यहाँ से। विशाल देखिए बात करेंगे, आज एक टीम क्वालिफाई करेगी, 7वां अजब्बा विशाल पाटिल इस टूर्नामेंट का मेहमान से लेकर मैच तक पूरी नजरें ध्यान है। जहां मचिंदर दादा प्रमोद दादा देखे रहते हैं, उनसे आगे देखे विशाल रहते हैं। बहुत बढ़िया देखिए 12 गेंद 25 की जरूरत है यहाँ से, आज मजा आएगा। देखिए कई इमारत पर देखिए जाकर वर्कर भी मैच का मजा ले रहे हैं, यहाँ से कैमरामैन वहाँ पे भी पहुँचेंगे, नहीं मत पहुँचिए भाई, समय निकाल कर टीम को सपोर्ट कर रहे हैं कहीं उनके बड़े साहब के पास पहुँच जाए वीडियो। देखने दीजिए भाई, आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, और ग्रामीण की यही खासियत रहती है, चाहे जॉब पे हो, चाहे बाइक पे हो, चाहे किसी सफ़र में हो, तो वो टीम के साथ जुड़े रहते हैं। एक 12 गेंद 25 की जरूरत है, कहते हैं ना मेहनत को एक बार ट्राई करो, खुद की मेहनत को फ्राई करो, संदेशर कोशिश बार बार करो, और एक कामयाबी आपकी कदम चूमेगी, थोड़ा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। ओ ये चलिए अब कॉन्फिडेंस लेवल देखिए, यही तो बात छेड़ी मैंने। 11 गेंद 25, खुद की मेहनत को फ्राई करो, कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो, कामयाबी खुद कदम चूमेगी, बस कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो। आज संदेश ज्यादा बहुत न्यू आपको शेर सुनने को मिलेगा शायरी हमारी तरफ से।
हमने भी बहुत पढ़ाई करके आए हैं भाई, लेकिन काश थोड़ा पढ़ाई पढ़ाई के समय में कर लेते तो वो कंपनी में परमानेंट होते तो चलिए यहाँ पर नहीं, कोई बात नहीं, जिस जगह में भी है वहां पर भी पढ़ाई करना जरूरी है। यहाँ पर करता ना मरता ऐसा फील्डर के लिए बन गया था, और बाल बाल बचते हुए यहाँ से और बांध दी। यहाँ से मैच का रुख बदला है कहीं ना कहीं। यहाँ पर 10 गेंद 24 की जरूरत है यहाँ से, लेकिन कहते हैं ना समंदर को शांत देखकर ये मत सोचिए उसमें जान नहीं है। बुराई भी है मुझ में और अच्छाई भी है मुझ में। अरे ढूंढने वाला ढूंढ, तुझे क्या चाहिए? क्योंकि ये जो बैटर रहते हैं ना, जितने आपके लिए अच्छे भी रहते हैं उतना बुरे भी रहते हैं। और गेंदबाज भी देखिए वही बता रहा है भाई। यहाँ से रोहन मात्रे देखिए अच्छा साझेदारी निभाया था, खास करके आकाश पाटिल के साथ है। लेफ्ट हैंड गेंदबाज घुमाव प्राप्त कर रहे हैं यहाँ से, सीधा आता हुआ एक एक रनों से देखिए स्कोर जाएगा, लेकिन इस मंजिल नहीं मिलेगा भाई। यहाँ से धूप कितना भी तेज हो समंदर को नहीं सुखा सकता। सिंगल डबल से देखिए आपको ये टोटल पहुंचना बड़ा कठिन है। यहाँ से 9 गेंद और 23 की देखिए अभी भी जरूरत है। यहाँ से 45 तक पहुंच गए। यहाँ पर क्या मुकाबला चल रहा है भाई। यहाँ से कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी है। रिवर्स अक्षय कड़ू के लिए देखिए ये रिवर्स सरदर्द बन जाएगा भाई। यहाँ से ये सरदर्द हटाना पड़ेगा। कहते हैं ना अगर तलवार में जंग लग जाए तो तलवार बदलना पड़ता है, अगर दिमाग में दबाव पहुंच जाए तो फिर उस मंजर को बदलना पड़ता है। क्या अक्षय कड़ू ये मंजर बदलेंगे या जो गेंदबाज ने बदला है उसे बरकरार रखेंगे? तलवार में जंग लग जाए तो तलवार बदलते हैं, अगर दिमाग में पेसर गिर जाए तो फिर उस दिमाग से मंजर, जो सुमित के दिमाग में देखिए वो मंजर भुला नहीं होगा कल की नाइट। लेकिन ये बाइक भी गया, मैच भी गया, कोई बात नहीं, होता है भाई। ओ ये चलिए ये डॉट गेंद जिस अक्षय कड़ू ने परेशान किया था, और शायद से देखिए रोहन मात्रे हर्षदीप सिंह को आईपीएल में क्यों बड़ा बोली लगी 18 करोड़ के ऊपर है। जीता जाता उदाहरण यही है। स्लो ओवर में आते हैं, कौन बदल कर गेंदबाजी करते हैं और उंगली से राइट हैंड बैटर के लिए मुश्किल बनाते हैं। इसलिए हर टीम ढूंढता है कि मुझे लेफ्टी चाहिए भाई, लेफ्टी गेंदबाज। अब समीकरण की बात करेंगे तो 7 गेंद 23 की जरूरत है, और ये गेंद मैच का पर्दाफाश रहेगा। ओ ये चलिए पर्दाफाश गेंद था। यहां से 1 रन लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे। यहां पर थ्रो अच्छा है, विकेट देखिए यहां से, ये उतना बड़ा विकेट हो सकता है भाई। यहां से 10 जुलाई में आज भी भुला नहीं है संदेश सलकेसर। महेंद्र सिंह धोनी का रनआउट है। न्यूजीलैंड के साथ सेमीफाइनल मुकाबला हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था, और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था। क्या डोंगरीपड़ा टीम के समर्थक है? क्या शाम का चाय इस वक्त मुश्किल बन जाएगा? 6 गेंद 22, मैदान पर 12 खिलाड़ी लेकर जाइए पानी ड्रिंक्स। साई ट्रॉफी देखिए बालिया मामा के कटआउट खास पहुंचे थे, वहां तक इनकी पूरी टीम पूरी मैनेजमेंट जाकर पहुंचे थे आमंत्रण कार्ड लेकर। बालिया मामा सबके दिलों में कैसे खास दर जो राज करने वाले, पक्ष किसी का भी हो, लेकिन बालिया मामा हर किसी के जुबान पर है। लेकिन अब देखिए बात करेंगे 6 गेंद 22 की जरूरत है, बड़ा रनआउट, लेकिन यही वो 7 है भाई, जहां पर 7 लिबाने में और मैच को 7 बदलने में ज्यादा समय नहीं लगाते, लेकिन 6-22 है। क्या बहुत बड़ा टर्निंग पॉइंट ओवर था यहाँ से, कमाल के देखिए पहला 2 ओवर में रन लुटाए थे, और उसके बाद देखिए यहाँ से पहला 2 ओवर में देखिए 33 रन 34 रन लुटा दिए थे, लेकिन उसके बाद देखिए क्या कमाल का कमबैक है। 6 गेंद 22 की जरूरत है यहाँ से। उसके बाद देखिए बात करेंगे टोंडे का एक्सान टूर्नामेंट आने वाला वक्त में देखिए हरीश दादा जिनके देखिए टूर्नामेंट भी आ रही है। सेकेंड जयेंद्र कड़ू देखिए नाखुश कर दिए भाई। अब थोड़ी सी देवी चबड़ा टीम देखिए यहां से बल्ले बल्ले।
क्या बात है, टूर्नामेंट के देखिए सॉन्ग थी यहाँ पर, सेकंड मैच देखिए यहाँ पर मचिंदर दादा के साथ साथ देखिए सचिन दादा सेल के और रोशन दादा देखिए यहाँ पर इस वक्त देखिए खास स्क्रीन पर है। और एकवीरा इवेंट लाइव की देखिए यही खासियत है, ये समय समय पर पहुंचते हैं। 5 गेंद 22 की जरूरत है, हाथ ठंड में काम नहीं देता है और दिमाग के दबाव में काम नहीं देता है। और आप देखिए खेले हिट तो अच्छा है लेकिन फील्डर हैं, यही फील्डर से देखिए जितीश से क्या छूटा था लेकिन इस यहाँ पर राउंड थे देखिए यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए युवा टीम है दबीजा बड़ा टीम। देखिए बात करेंगे 2 टीम देखते हैं यहाँ से, एक लेजेंड रहते हैं और इसमें देखिए एकदम से युवा और बहुत बढ़िया देखिए काम करते हुए यहाँ से हर साथ देखिए देख सकते हैं सामने बाइकर मेन कम उम्र में बाइक लेकर से आए थे। यहाँ थोड़ी सी देखिए यहाँ पर क्या आप उनकी आप देख सकते हो यहाँ से गोवा से आए हैं निश्चित रूप से यहाँ पर और चाहेंगे कि एक आध बड़ी टूर्नामेंट जीतकर वापस गोवा जाएं भाई, लेकिन 4 गेंद 21 की जरूरत है। और संदेश चल के अगर ये मैच जीतते हैं ना मैं कहूँगा बहुत कॉन्फिडेंस आएगा यहाँ पर, क्योंकि कल जो टीम है 3रा नंबर लेकर आई और उस टीम को अगर आप रोक रहे हो कहीं ना कहीं ये आपकी कॉन्फिडेंस बता रहा है कि आज की नाइट में आप कातिल बन सकते हो। ओ ये चलिए 7 बता रहे भाई, करायचा लढाईचा आम्ही पण मॅच जिंकायचा, अरे भागो मत अब जागो 6 रन। तीन 15 जागो मत अब भागो, भागो मत अब जागो। हम बता रहे थे क्या उनके दर्शक ग्राउंड छोड़ रहे हैं लेकिन 7 ने बता दिया भाई भागो मत, रुको रुको भाई, अभी भी 3 गेंद देखिए 15 की जरूरत है और ये वो 7 है। 1 ओवर में 20 22 25 1.5 ओवर का बल्ले को देखिए चुमा दिया भाई यहाँ से कि मान जा मेरी जान, आज खिला दूंगा तुझे मैं पान। और बचाए गेंद 3 है, जीत के लिए चाहिए 15 और गेंदबाज देखते हैं यश, ओ छोटा गेंद था, चेक करना चाहते हैं यहाँ पर वाइट है। यस देखिए बता रहे हैं कि हम सहमत हैं, यस बता रहे हैं हम सुरक्षित हैं, लेकिन 7 की देखिए डीआरएस क्या बता रही है। बैटिंग वाली टीम रिव्यू खास देखिए यहाँ से एक लेजेंड प्रमोद दादा जुड़े यहाँ से। तो चलिए फेयर डिलीवरी यहाँ पर सेफ है, चलिए बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर जो लाइन थी ना, लाइन के अंदर से गेंद कैरी करके, लेकिन गेंद कब बाहर जाकर पहुंचा, जब विकेट कीपर के पास गेंद पहुंचा। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, यहाँ पर से गेंदबाज तैयार से और ये चलिए ऊंचाई है, छक्का। क्या मैच अभी भी बचा यहां से। जरूरत है खास, ये थोड़ा एक गेंद पहले आ जाता, क्या 7 को थोड़ा सा कम गेंद मिलना। मैच जीते हुए एस, देखिए एस बताए यहाँ पर है। वो जो स्लोर बाउंसर था ना जिसे वाइट की मांग की थी, अगर वहां बड़ा हिट आ जाता, लेकिन देखिए बहुत अच्छा लाइन था, ऑफस्टॉम एकदम से लाइन था, अगर हल्की से और बाहर निकलती तो बेनिफिट फायदा मिल सकता था। क्या बढ़िया सेलिब्रेशन, देखिए 3 विकेट शून्य पर गवाए थे और कहीं टीवी ऑफ हो चुका था यहाँ पर कि क्या अच्छा टोटल तक ये टीम पहुंच पाएंगे। और दोस्तों इसे कहते हैं क्रिकेट,
कि लोग आपको हाई भी करेंगे, लोग आपको हेलो भी बोलेंगे। एक बार सफल बन जाओ, इग्नोर करने वाले तुम्हें फॉलो भी करेंगे। जो टोंडे टीम के कप्तान ने बताए कि इस साल हम तैयारी है, हम हार जीत मायना नहीं रख रहे हैं, आने वाले साल के लिए हम बड़ा तैयारी कर रहे हैं। लेकिन कोई बात नहीं, सोनिया देखिए, बबली अच्छी पाटिल देखिए, हम देख सकते हैं यहाँ पर। और मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट से आकाश पाटिल 45 रनों का इनिंग्स है। और उसके बाद देखिए गेंदबाजी में भी आकर यू टर्न दिए और उसके बाद वो गेंदबाजी लाइनअप बहुत अच्छा चलता गया। रोन ने भी साथ दिए और एस ने 2 छक्का खाई लेकिन मैच को बचा लिए। मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सचिन शेळके यांचा शुभ सन्मान केला जातो आहे। आकाश पाटील आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी। लाजवाब इनिंग खेली आकाश ने। सचिन दादा सेलके देखिए, जिनका खास सम्मान है, खास करके हमारे संदेश दादा सेलके देखिए, उनके बंधु चेहरे पे इस्माइल, दोस्ती, रिश्ता, वादा, इससे बड़ी कोई रिश्ता हो नहीं सकती है। और जिनका देखिए खास सम्मान किया जा रहा है। तो चलिए आकाश पाटिल आइए, मैन ऑफ द मैच। आज एक टीम देखिए क्वालिफाई करे।